नमस्कार. 10वी सायन्सच्या CBSEच्या लेक्चर सिरीजमध्ये PS ब्रेन अकॅडमीतर्फे मी सुनील यादव महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण 10वी सायन्सचा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत केमिस्ट्रीमधला, ज्याचं नाव आहे मेटल्स आणि नॉन मेटल्स. ओके, आता मेटल्स आणि नॉन मेटल्स चॅप्टर सुरू करण्यापूर्वी मेटल्स आणि नॉन मेटल्स नेमक्या संकल्पना काय आहेत, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, मेटल्स नॉन मेटल्स हे कशाचे प्रकार आहेत हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया. आणि मग त्यानंतर मेटल्स काय असतात, नॉन मेटल्स काय असतात, मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, आणि वेगवेगळ्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या कोणाकोणासोबत होतात, कोणते प्रोडक्ट्स तयार होतात, याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. 10वीचा हा जो केमिस्ट्रीचा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे मेटल्स आणि नॉन मेटल्स, त्यामध्ये सर्वप्रथम पहिला कन्सेप्ट आपण समजून घेऊया मॅटर. आता व्हॉट इज द मॅटर? आपल्या अवतीभोवती मॅटर आहे. व्हॉट इज मॅटर? तर मॅटर म्हणजे काय? अशी कोणतीही गोष्ट, एनिथिंग, अशी कोणतीही गोष्ट असू शकते जी स्पेस म्हणजे जागा ऑक्युपाय करते आणि जिला व्हॉल्यूम आहे. एनिथिंग, अशी कोणतीही गोष्ट असू शकते जी जागा व्यापते आणि जिला व्हॉल्यूम आहे, तिला आपण काय म्हणतो? मॅटर. तिला आपण काय म्हणतो? मॅटर. आता या मॅटरचे परत दोन प्रकार पडतात. एक असतात प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरे असतात मिक्सचर. मॅटर इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. वन इज प्युअर सबस्टन्सेस, एक पहिला प्रकार आहे प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा प्रकार आहे मिक्सचर. बघा, आपण बघतोय मॅटर. मॅटरचे दोन प्रकार आहेत, एक आहेत प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरे आहेत मिक्सचर्स. मॅटर इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. आता व्हॉट इज प्युअर सबस्टन्सेस? प्युअर सबस्टन्सेस म्हणजे असे सबस्टन्सेस जे फक्त एकाच सबस्टन्सपासून बनलेले आहेत. प्युअर सबस्टन्सेस नावातच आहे प्युअर. प्युअर म्हणजे काय? एकापेक्षा जास्त नाही आहे त्याच्यात घटक, फक्त एकाच सबस्टन्सनं बनलेले जे घटक असतात त्यांना आपण काय म्हणतो? प्युअर सबस्टन्सेस असं म्हणतो. द सबस्टन्सेस विच आर मेड अप ऑफ ओनली वन सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज द प्युअर सबस्टन्सेस. दुसरा प्रकार आहे मिक्सचर्स, नावातच आहे मिक्सचर. बघा, मिक्सचर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सने बनलेला जर तो मॅटर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द मिक्सचर. मिक्सचरचं बेस्ट उदाहरण आपण बघणार आहोत पुढं. फक्त पहिल्यांदा मिक्सचरचा अर्थ काय होतो की मिक्सचर म्हणजे असा मॅटर जो दोन किंवा दोनपेक्षा अधिक सबस्टन्सनं बनलेला आहे, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. आता या प्युअर सबस्टन्सचे परत दोन प्रकार केलेले आहेत. एक असतात एलिमेंट्स आणि दुसरे असतात कंपाऊंड्स. काय म्हणतोय मी? हा जो प्युअर सबस्टन्सेस आहेत इट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. एक आहे एलिमेंट्स आणि दुसरा आहे कंपाऊंड्स. दुसरा काय प्रकार आहे? कंपाऊंड्स. म्हणजे प्युअर सबस्टन्सेस इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, अगेन एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. आता आपल्याला एलिमेंट्सबद्दल बघायचे की नेमकं एलिमेंट्स हा कन्सेप्ट काय आहे, कारण हा एलिमेंट्स कन्सेप्ट आपल्या या चॅप्टरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. एलिमेंट या शब्दाचा अर्थ काय होतो की हे प्युअर केमिकल सबस्टन्सेस आहेत. एलिमेंट्स काय आहेत? प्युअर केमिकल सबस्टन्सेस आहेत आणि जे फक्त ओनली वन टाईप ऑफ ॲटमनं बनलेले आहेत. काय म्हणतोय मी? व्हॉट इज द मिनिंग ऑफ एलिमेंट्स? एलिमेंट्स आर नथिंग बट प्युअर केमिकल सबस्टन्सेस. शुद्ध असे केमिकल सबस्टन्सेस आहेत जे फक्त एकाच ॲटमपासून बनलेले आहेत आणि जो ॲटम आपण परत काय करू शकत नाही? कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय केमिकल मीन्स. म्हणजे कुठल्याही रासायनिक अभिक्रियेचा उपयोग करून ज्या घटकाचं आपण परत छोट्या घटकामध्ये रूपांतर करू शकत नाही. परत एकदा रिपीट करतो, कोणत्याही रासायनिक अभिक्रियेचा म्हणजे केमिकल रिॲक्शनचा उपयोग करून ज्या प्युअर केमिकल सबस्टन्सेसचं आपण परत छोट्या घटकांमध्ये रूपांतर करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट्स. व्हॉट आर एलिमेंट्स? प्युअर केमिकल सबस्टन्सेस दॅट आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम विच cannot be broken down into simpler substances by the chemical means. केमिकल मीन्स म्हणजे केमिकल रिॲक्शनचा उपयोग करून आपण त्याचं परत डिवायडेशन करू शकत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? एलिमेंट्स.
आता मी असं म्हणत होतो की एलिमेंट्स हा आपल्या चॅप्टरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असं का? कारण या एलिमेंट्सचे जे 4 महत्त्वाचे प्रकार आहेत त्यापैकी आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे मेटल्स आणि नॉन मेटल्स हे त्याचे प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत? तर एलिमेंट्स डिव्हायडेड इंटू 4 टाइप्स. हे जे एलिमेंट्स असतात ह्या एलिमेंट्सचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे मेटल्स. पहिला प्रकार काय आहे? मेटल्स. दुसरा प्रकार काय आहे? नॉन मेटल्स. दुसरा प्रकार काय आहे? नॉन मेटल्स. तिसरा प्रकार काय आहे? मेटलॉइड्स. तिसरा प्रकार काय आहे? मेटलॉइड्स. आणि चौथा प्रकार आहे नोबेल गॅसेस. चौथा प्रकार काय आहे? नोबेल गॅसेस. आपलं जर 10th सायन्सचं जे CBSEचं बुक आहे त्यामध्ये फक्त या 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पण आपण एलिमेंट्सचे प्रकार किती बघणार आहोत? 4. तर एलिमेंट्सचे 4 प्रकार कोणते आहेत? एक असतात मेटल एलिमेंट्स, दुसरे असतात नॉन मेटल एलिमेंट्स, तिसरे असतात मेटलॉइड एलिमेंट्स आणि चौथे असतात नोबेल गॅस एलिमेंट्स. लक्षात येते देअर आर 4 टाइप्स. कोणते कोणते प्रकार आहेत? मेटल एलिमेंट्स, नॉन मेटल एलिमेंट्स, मेटलॉइड एलिमेंट्स आणि नोबेल गॅस एलिमेंट्स. आता आपण या प्रत्येकाबद्दल थोडक्यात माहिती बघूया आणि मग डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे की मेटल्स आणि नॉन मेटल्सबद्दल. ओके. आता पहिल्यांदा व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेटल? आता पहिला प्रश्न पडला असेल सर मेटल म्हणजे काय किंवा मेटल एलिमेंट्स म्हणजे काय? तर त्याचं सोपं उत्तर आहे बघा. असे एलिमेंट्स जे काय करतात, स्वतःकडं असलेला जो जास्तीचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात? लूज करतात. म्हणजे एलिमेंट्स दॅट फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स बाय लूजिंग इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड मेटल्स. मेटल म्हणजे असे एलिमेंट्स असतात जे स्वतःच्याकडं असलेले जे लास्ट ऑर्बिटमध्ये असलेले जे जास्तीचे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळं त्यांच्यामध्ये काय होतं? स्टॅबिलिटी येते. त्यांची ऑक्टेट किंवा डुप्लेट म्हणजे अष्टक किंवा द्विक स्थिती जी आहे ती कंप्लीट होते. अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? मेटल्स म्हणतो. आणि हे इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर काय तयार करतात? पॉझिटिव्ह आयन्स तयार करतात. पॉझिटिव्ह का करतात? कारण इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो. हा इलेक्ट्रॉन जेव्हा दिला जातो म्हणजेच निगेटिव्ह गोष्ट जेव्हा दिली जाते त्यावेळेस त्यांच्यावरती डोक्यावरती काय राहतं? पॉझिटिव्ह राहतं. म्हणून त्यांचे जे तयार झालेले आयन्स असतात इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर मेटल्सचे ते कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. म्हणून या मेटल्सला आणखी एक नाव आहे. त्यांना आणखी असं सुद्धा म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स असं सुद्धा म्हणतात. या एलिमेंट्सला आणखी एक काय नाव आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. कारण ते पॉझिटिव्ह आयन्स तयार करतात म्हणून त्यांना काय म्हणतात? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स. मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स. वाय इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स असं त्यांना का म्हणतात? कारण हे एलिमेंट्स काय लूज करतात? इलेक्ट्रॉन्स लूज करतात आणि तयार काय करतात? पॉझिटिव्ह आयन्स तयार करतात. म्हणून त्यांना आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. कोणाला? मेटल्सला. आता आपण नॉन मेटल्सबद्दल बघूया. दुसरा प्रकार एलिमेंट्सचा दुसरा प्रकार नॉन मेटल्स. काय आहेत नॉन मेटल्स? त्याच्या उलटं मेटल्सच्या एक्झॅक्ट उलटी बाजू नॉन मेटल्सची आहेत. काय नॉन मेटल्स म्हणजे की जे एलिमेंट्स निगेटिव्ह आयन्स तयार करतात. कोणते आयन्स तयार करतात? निगेटिव्ह आयन्स. कसे निगेटिव्ह आयन्स तयार करतात? बाय गेनिंग इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड नॉन मेटल्स. त्यांना आपण काय म्हणतो? नॉन मेटल्स असं म्हणतो. बघा नॉन मेटल्स एलिमेंट्स म्हणजे काय? असे एलिमेंट्स जे स्वतःची अष्टक किंवा द्विक म्हणजे ऑक्टेट किंवा डुप्लेट स्थिती कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स काय करतात? गेन करतात. इलेक्ट्रॉन्स काय करतात? घेतात. त्यांना आपण असं म्हणतो नॉन मेटल्स असं म्हणतो. ते इलेक्ट्रॉन्स घेतात, निगेटिव्ह चार्ज असलेले पार्टिकल्स घेतात. म्हणून या नॉन मेटल्सला इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतात. जसं आपण मेटल्सला म्हणलं होतं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स, तसं या नॉन मेटल्सला आणखी एक नाव आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स. का म्हणतात नॉन मेटल्सला इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स? कारण हे नॉन मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन्स घेतात आणि निगेटिव्ह आयन्स तयार करतात. म्हणून त्यांना इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स असं सुद्धा म्हणतात. मेटल्स झालं, नॉन मेटल झालं. आता तिसरा प्रकार आपण बघणार आहोत मेटलॉइड्स. आता असे काही एलिमेंट्स आहेत जे मेटलचे पण कॅरेक्टर दाखवतात, नॉन मेटल्सचे पण कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे काही गोष्टी त्यांच्याकडे मेटल्सच्या सुद्धा असतात आणि काही गोष्टी नॉन मेटल्सच्या सुद्धा असतात. असे दोन्ही कॅरेक्टर दाखवणारे जे एलिमेंट्स असतात म्हणजेच काय? एलिमेंट्स दॅट शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ
सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, त्यांना आपण मेटलॉइड्स असं म्हणतो. मेटलॉइड्स म्हणजे काय? मेटलॉइड्स म्हणजे असे एलिमेंट्स जे काही प्रॉपर्टीज मेटल्सच्या दाखवतात आणि काही प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या दाखवतात. म्हणजे मेटल्सच्या पण दाखवतात, नॉन मेटल्सच्या पण दाखवतात, म्हणून त्यांना आपण मेटलॉइड्स किंवा त्यांना दुसरा शब्द आहे सेमी मेटल. आणखी एक शब्द आहे याला, मेटलॉइड्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेमी मेटल एलिमेंट्स. मेटलॉइड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेमी मेटल एलिमेंट्स, कारण ते दोन्ही प्रॉपर्टी दाखवतात. कोणते उदाहरण आहेत मेटलॉइड्सचे? असे कोणते उदाहरण आहेत की आपण सांगू शकतो की हा मेटलॉइड एलिमेंट्स आहे म्हणून? बघा, बोरॉन जो आपण बी न इंडिकेट करतो, बोरॉन, सिलिकॉन, जर्मॅनियम, अँटीमनी, आर्सेनिक आणि टेल्युरियम. ओके, बोरॉन बी, सिलिकॉन SI, जर्मॅनियम GE, देन अँटीमनी SB, आर्सेनिक AS आणि टेल्युरियम TE. बोरॉन, सिलिकॉन, जर्मॅनियम, अँटीमनी, आर्सेनिक आणि टेल्युरियम, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटलॉइड्स एलिमेंट्स. मेटलॉइड्सला आणखी एक नाव आहे सेमी मेटल. हा झाला तिसरा प्रकार. आणि एलिमेंट्सचा जो लास्ट प्रकार आहे ज्याला आपण नोबेल गॅसेस असं म्हणतो. आता हे जे नोबेल गॅसेस आहेत यांना प्रिव्हियसली आपण त्यांना इनर्ट गॅसेस असं म्हणायचो. या नोबेल गॅसेसला आपण पूर्वी काय म्हणायचो? इनर्ट गॅसेस. नोबेल गॅसेस प्रिव्हियसली कॉल्ड ॲज अ इनर्ट गॅसेस. तर या नोबेल गॅसेसला इनर्ट गॅसेस असं का म्हटलं जायचं? कारण पूर्वी ज्यावेळेस काही संशोधन म्हणजे एक रिसर्च व्हायचा बाकी होता त्यावेळेस नोबेल गॅस हे कम्प्लिटली इनॲक्टिव्ह होते. म्हणजे त्यातला कुठलाच गॅस, याच्यामधले कुठलेच घटक ॲक्टिव्ह नव्हते. मग कम्प्लिटली इनॲक्टिव्ह असल्यामुळं यांना पूर्वी इनर्ट गॅसेस असं म्हणायचं. मग 1960मध्ये काय झालं? असं सिद्ध झालं की झेनॉन आणि क्रिप्टॉन हे जे दोन एलिमेंट्स आहेत, झेनॉन आणि क्रिप्टॉन, Xe आणि Kr, यांच्यापासून तयार झालेले जे कंपाऊंड्स आहेत ते काही प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत, लिटल ॲक्टिव्ह आहेत, थोड्या का प्रमाणात होण्या ॲक्टिव्ह आहेत. म्हणून त्याच्यानंतर त्यांना इनर्ट गॅसेसऐवजी काय नाव पडलं? नोबेल गॅसेस. ओके, त्यांना काय नाव झालं? नोबेल गॅसेस. आणि हे जे नोबेल गॅसेस असतात हे आपल्या वातावरणामध्ये अत्यंत कमी प्रमाणात आढळतात, म्हणून त्यांना आपण रेअर गॅसेस असं सुद्धा म्हणतो. नोबेल गॅसेसला आपण काय म्हणतो? नोबेल गॅसेसला आपण रेअर गॅसेस असं म्हणतो, बिकॉज देअर कॉन्सन्ट्रेशन इन द एन्व्हायरमेंट इज व्हेरी व्हेरी लो. दॅट्स वाय नोबेल गॅसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेअर गॅसेस. ओके, आपण एक थोडक्यात माहिती आज बघितलेली आहे. मेटल्स आणि नॉन मेटल्स या चॅप्टरबद्दल जे इंट्रोडक्शन आहे, काय बघितलं आपण? मॅटर. देअर आर 2 टाईप्स ऑफ मॅटर. एक असतात प्युअर सबस्टन्सेस, दुसरे असतात मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेसचे परत 2 प्रकार बघितले, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. या एलिमेंट्सचे आपण 4 प्रकार बघितले, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स आणि नोबेल गॅसेस. मेटल्सला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असं म्हटलं, नॉन मेटल्सला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असं म्हटलं. तर त्याच्यानंतर मेटलॉइड्स त्याला आपण ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेमी मेटल, आणि नोबेल गॅसेसलाच आपण दुसरं प्रिव्हियसचं नाव होतं इनर्ट गॅसेस. असं आपण थोडक्यात इंट्रोडक्शन मेटल्स आणि नॉन मेटल्स या चॅप्टर बघितलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.